तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आपण नवीन DJIचा ऑस्मो ॲक्शन 5 प्रो कॅमेरा घेतलेला आहे ॲडव्हेंचर कॉम्बोमध्ये. तर तो आज आपण टेस्ट करणार आहोत. टेस्ट म्हणजे जरा बघूया, आपल्याला ब्लूटूथ घ्यायचा आहे. ब्लूटूथ कनेक्टेड म्हणजे एक माईक घ्यायचा आहे जो की आवाज येईल आपल्याला कॅमेऱ्यामध्ये, प्रॉपर आवाज येईल आपला, असा माईक घ्यायचा आहे. तर आपण चाललो तर बघूया विरार वेस्टला चाललो, तिकडे जातो आहे आता. जरा गाडीवरनं पण तुम्हाला राईडचं जरा दाखवतो कसं काय, म्हणजे शूट कसं येतो आहे आणि व्ह्यू कसा कॅप्चर होतो आहे. तर आजचा ब्लॉग हा आपला कॅमेरा टेस्टिंगसाठी असणार आहे. तर चला भेटू डायरेक्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, का खूप मजा येणार आहे, धमाकेदार व्हिडिओ असणार आहे. तर चला जाऊया. तर मंडळी इकडे बघतोय आपण, आज चाललो ते म्हणजेच. आणि इकडे बघा, मोबाईलला माऊंट घेतलेला आहे आपल्या कॅमेऱ्याला, कॅमेरा माऊंट. तर चला जाऊया. तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा, खूप धमाकेदार व्हिडिओ असणार आहे. ही अपनीवाली आणि अपनीवाली इकडून चाललो आता, जाऊया चला. तर मंडळी इकडे बघा, आपण DJIचा ॲक्शन ऑस्मो 5 प्रो कॅमेरा घेतलेला आहे. तर हा आता आपण इथे लावलेला आहे, मोबाईल आपल्या कॅमेऱ्याचा माऊंट लावलेला आहे आणि त्याला हा कॅमेरा जॉईंट केलेला आहे. इकडे बघा, आणि आपण चाललो ते म्हणजेच मंडळी विरारला. तर मंडळी सेटअप कसा वाटतो आहे आपल्याला कॅमेरा वगैरे लावून, तर चला दाखवतो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत, मला खूप मजा येणार आहे. तर चला मंडळी जाऊया आपण जरा व्ह्यू वगैरे कॅप्चर करूया. रस्ते बघा, एकदम बेकार रस्ते, बेकार एकदम खतरनाक इकडं बघा. तर म्हणजे इकडे बघा तुम्ही, फक्त खड्डे बघा, खड्डे किती बघा, बापरे. खड्ड्यात रस्त्याची रस्त्यात खड्डे तेच समजत नाही यार. आपण आता इथून आपल्याला राईड मारायचं आहे.
तर फायनली येऊन पोहोचलोच आपण इकडे. बघतो आपण इकडे बघा, तुम्हाला दिसत असेल हा शॉप आहे इकडे विरारला. तिथे आलो आहे आपण, कॅम्पट्रॉनिक्स इंडिया. जाऊया आतमध्ये आणि बघूया माईक वगैरे कसं आपल्याला कसं काय पडतं आहे ते. तर म्हणजे आपण आलो होतो विरार वेस्टला, ते म्हणजे आपण माईकसाठी आलो होतो, पण इकडे माईक होता, पण आपण माईक आता घेतले नाही. बघूया जरा, माईक आपण घेणार आहोत थोड्या दिवसात. तर जरा व्ह्यू वगैरे बघितला आपण इकडचा, आता तिकडे जाऊया, परत रिटर्न जाऊया. तुम्हाला दाखवतो अजून आपल्याला जरा, बघूया कपडे घ्यायला गेलो तर दाखवतो, नाहीतर आज व्ह्यू दाखवतो जरा. बघूया कसं काय वाटतं इथे, आणि कॅमेऱ्यामध्ये शूट कसं होतं आहे मला नक्की सांगा. क्वालिटी वगैरे कशी आहे कॅमेऱ्याची मला नक्की सांगा. तर चला जाऊया. तर इकडे बघतोय आपण आता सिग्नलवरती आलो, ते म्हणजे तर इकडे राधाकृष्ण हॉटेल आहे, पाचच्या साईडला आलो आपण. हां सॉरीवाला भाव केवढा आहे, बाप रे, अरे बाप रे, अडकला अडकला अडकला. सॉरी घ्यायची तर नाही पाठी घेतो आता याची लॉरी. एवढी आहे बघा लॉरी, बाप रे एवढी मोठी. इतक्या गावात मला वाटलं बसणार, टेन्शन बसवणार नाही. तर गाडी घेऊन पहाटे सगळ्या मला वाटलं सुंदरचं का काय पाहते. तर म्हणजे मागाशी आपण घरी आलो आणि आता चाललो ते म्हणजे आता जरा शूज घ्यायचे आहेत आपल्याला, ट्रेकिंगला शूज घालायचे आहेत. एवढे काय महागातले शूज घेणार नाही, नॉर्मलच शूज घ्यायचे आधी सध्या तरी. बघू 1000पर्यंत आपला बजेट आहे. नंतर हळूहळू बघू आपण, पैसे जसे जमा होत जातील, पैसे म्हणजेच काम वगैरे करून जसे पैसे येतील आपल्याकडे, अवेलेबल होतील पैसे, तसे मग आपण हळूहळू शूज वगैरे पण चांगले घेऊ. तर आता सध्या तरी चाललो आहे, तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. इकडे बनून राहा. तर इकडे बघा आपण पुन्हा एकदा आपला कॅमेरा जॉईन केलेला आहे, आपला ॲक्शन कॅमेरा जॉईन केलेला आहे आपल्या बाईकला. तर चला जाऊया. इकडे लावलेलं आहे. तर म्हणजे याच्या पुढचा व्ह्यू आता तुम्ही आपल्या कॅमेऱ्यात बघा, ॲक्शन 5मध्ये बघा आता पुढचा व्ह्यू तुम्हाला. तर चला म्हणजे इथून आता आपण बाहेर पडूया पहिला. तर चला निघालो तर आपण जाऊया आता शूज घ्यायला. त्यावरती गाड्या चालवायला जागा नाही, एवढी माणसं बाजूला होतच नाही म्हणजे. तर मुंबईमध्ये बोललात तर एकदम प्रॉपर मुंबई नाही म्हणजे बघायला गेलं तर हा पालघर साईडचा पट्टा बरोबर हा गाव पट्टा आता एक काही विरा नालासोपारा. ते लोक खूप असतात, माणसं खूप असतात, रस्त्यावरून चालतात. मुंबईची पण अवस्था तीच झाली, आपण काय बोलू शकत नाही बाबा. दाखवतो मला आता तिथं आता बघा आपली मंडई वगैरे बसलाय सर्व. इकडे बघा मंग्या वगैरे बसल्या, हा बघा इकडे संदीप आहे, सर्व बसले दा बघा. हा मंगेश आहे. तर हा बघा संदीप आहे आणि त्याच्या मित्राकडे आलो आहे आपण शूज घेण्यासाठी. इकडे बघूया नॉर्मल शूज घेणार आहे म्हणजे आपण. सध्या तरी नॉर्मल शूज घ्यायचे आपल्याला. तर बघूया कुठले शूज भेटतात, कुठले शूज बेटर आहेत. तर आपण आलो बघा शॉप बघा. बाईक लावली तिकडे बाहेर. बघूया आता इकडे शूज वगैरे काय भेटतात काय आणि कशा पद्धतीमध्ये भेटतात आपल्याला, काय प्राईज वगैरे काय बघूया. चला तर इकडे बघा आपण पॅरागॉनचं स्टिम्युलस हे बघा शूजचा सोल म्हणजे आपण सध्या नॉर्मली घेतलेलं हे बघा. शूज जसं एकदम प्रॉपर दिसायला पण भारी आहे आणि ग्रिप पण चांगली आहे शूजची. तर सध्या तरी आपण ट्रेकिंगसाठी नॉर्मली हे घेतले शूज.
नेक्स्ट टाईमला आपण ह्याच्यापेक्षा आपण चांगले हेवी घेऊ शूज आपण चांगले प्रॉपर ट्रेकिंगसाठी. पण सध्या आपला बजेट कमी आहे तर आपण हे घेतलं. तर शूज कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे भारी शूज आहेत, मला आवडले शूज आणि शूज दिसायला पण भारी आहे. तिकडे बघा तिकडे बघतो आपण शूज वगैरे घेतले आणि बाहेर आलो आता. बघा संदीपच्या मित्राकडे आलो आज. इकडे परत आपला कॅमेरा सेटअप केला. तर चला जाऊया. गालानगरला होता आपण, इकडे आलो दुकानामध्ये. तर इकडे या तुम्हाला म्हणजे चांगल्या किमतीमध्ये शूजसुद्धा भेटते. जाऊया आपण आता घरी. फक्त गर्दी बघा म्हणजे आता संध्याकाळ झाली, आता गर्दी बघा फक्त रस्त्यात. गाडी का बंद व्हायला आली? गाडी बघून असते हां. पाणी बिणी बराच आहे, काही दिसत नाही रिक्षा. किती वाजता? 10 वाजता, 10 साडेदहाला मी फोन करतो ना. रात्री आता म्हणजे संध्याकाळ झालं, बघायला गेलं तर 7:15 वाजले. बघा 7:15 वाजता आणि पाऊस पडून गेला नॉर्मली. गर्दी बघा म्हणजे रस्त्याला बघतो आपण गर्दी वगैरे. गर्दी बघा. तर मंडळी आपला कॅमेरा टेस्टिंग झालेला आहे. व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण गाडी लावून घेऊया आपल्या घराजवळ. आता भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.